हार्ट अटॅकचे केसेस शक्यतो आपण मध्यरात्री 3 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंतच्या या 3 तासाच्या कालावधीमधलेच ऐकलेले आहेत. याचं कारण असं, या 3 तासाच्या पिरियडमध्ये आपल्याला असं वाटतं की आपण झोपलेलो आहोत, पण आपली कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम खूप अवघड पद्धतीने काम करत असते. कारण संपूर्ण शरीराचं एक वेळापत्रक असतं. किती वाजता कोणते हार्मोन सिक्रीट केले पाहिजे किंवा शरीराने कशा पद्धतीने कार्यरत राहायला पाहिजे, या सगळ्याचं नियोजन असतं. त्याला सर्काडियन रिदम असं म्हणतात. आणि ते रिसेट होण्यासाठीची ही वेळ असते. त्यामुळे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमला काम करायला खूप कठीण जातं. याचं कारण असं, दुसऱ्या दिवशीसाठी आपल्या मेंदूच्या पेशींना ताजंतवानं करायचं असतं. आपल्या मेंदूच्या पेशी परत रिॲक्टिव्हेट करण्यासाठी, पुढच्या दिवसासाठी तयार करण्यासाठी हे हृदय मदत करत असतं. तसंच आपल्या किडनीच्या वरती असणारे जे अधिवृक्क ग्रंथी आहेत, ॲड्रिनल ग्लँड्स, या ग्लँड्समधून कॉर्टिसॉल हार्मोन सेक्रेट होतो आणि तो कॉर्टिसॉल हार्मोन सेक्रेट झाल्यामुळे काय होतं, तुम्ही विचार करा. तुम्ही गाढ झोपलेले आहात आणि तुम्हाला अचानक कोणीतरी उठवलं, तर आपण काय करतो? दचकून उठतो. अचानक आवाज आला किंवा कोणीतरी उठवलं तर. आणि आपल्याला दम लागतो. म्हणजे जेव्हा गाढ झोपेमधून एखाद्या वेगळ्या स्टेटमध्ये जायचं असतं आपल्याला, तेव्हा दम लागतो, भीती वाटते. अशाच पद्धतीने आपण रोज या मध्यरात्रीच्या पिरियडमध्ये गाढ झोपलेलो असतो. आणि गाढ झोपेमधून त्याची जी पुढची वेकअप सायकल आपली सुरू होते, उठण्यासाठीची तयारी. मग त्या काळामध्ये आपल्याला स्वप्नही पडतात, अनेक विचारही येतात किंवा छोटासा काही आवाज झाला की लगेच जागही येते. जे गाढ झोपेमध्ये कोणी हाक मारली तर पटकन आपण उठत नाही, ते आपण नंतरच्या कालावधीमध्ये उठतो. तर हे एक ट्रान्झिशन आहे. जसं आपल्याला कोणी उठवलं तर आपण डचकून उठू, अगदी तसंच हृदय जे रेस्टिंग पिरियडमध्ये असतं, त्यानंतर त्याला जास्त प्रमाणात काम करावं लागतं. मग यामध्ये काय होतं, जर हृदय आधीच कमकुवत असेल, तर या कमकुवत असणाऱ्या हृदयाला जास्त त्रास पडतो. कारण या आर्टरीज आहेत त्या घट्ट झालेल्या असतात. या आर्टरीज ताठर झाल्यामुळे त्याच्यामध्ये जे वाहणारं रक्त असतं ते सुद्धा घट्ट आणि स्टिकी, चिकट झालेलं असतं. हे चिकट झालेल्या रक्तामुळे, जड झालेल्या रक्तामुळे ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट या दोन्ही गोष्टी वाढतात. आता हे नॉर्मल माणसाला सहन होईल, पण ज्याचं हृदय अगोदरच कमकुवत आहे त्यांना याचा त्रास होतो आणि म्हणून हार्ट अटॅकचे केसेस या पिरियडमध्ये जास्त ऐकायला येतात. पहाटे 3 वाजल्यानंतर प्लेटलेट्स जास्त चिकट व्हायला लागतात आणि त्यामुळे हे ब्लॉक्स तयार होत असतात. अगदी तसंच आपल्या बॉडीची जी क्लॉट्स डिझॉल्व्ह करण्याची जी सिस्टम आहे, क्लॉट्स म्हणजे रक्ताच्या गाठी, या रक्ताच्या गाठी जास्त प्रमाणात तयार होतात, पण याच परत रक्तामध्ये रूपांतरित पण होतात, पण ती सिस्टम या काळामध्ये वीक असते शरीराची आणि म्हणून हार्ट अटॅक सारखे परिणाम आपल्याला दिसतात. याच्यासाठी उपाय काय आहे? तर रोज रात्री झोपताना अजिबात ताण घ्यायचा नाही. हार्ट रेट नॉर्मल राहील, ब्लड प्रेशर नॉर्मल राहील असे विचार करायचे. मी तर